रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार आपणासमोर माननीय श्री डॉक्टर प्रवीण उर्फ जी.आर. जोशी सरांची एक कथा आपणासमोर अभिवाचन करत आहे. कथेचं नाव आहे ग्रीष्मझाडा. ऐकूया डॉक्टर प्रवीण उर्फ जी.आर. जोशी सरांची कथा ग्रीष्मझाडा. गावाच्या खालच्या अंगात असलेल्या गल्लीत राहतो. मायाप्पा गावच्या खालच्या अंगाला असलेल्या गल्लीत राहत होता. जवळपास गावाच्या बाहेरचीच वस्ती. तिथंच त्याचं शेत, अर्धा एकर. 15-20 झोपड्या असलेली गल्ली. झुंजूमुंजू झालं तसं खोरड्यातल्या कोंबड्यानं बाग दिली. मायाप्पा घरच्या उघड्या अंगणातच बाजेवर झोपलेला. शुक्राची चांदणी लोप पावत होती. हवेत किंचित गारवा, मनाला समाधान देणारा. तशी गरमी होतीच. गरमीमुळं तो बाहेर झोपला होता. मायाप्पानं अंगणात ठेवलेल्या रांजणातील पाणी जर्मन तांब्यामध्ये घेतलं आणि तोंडावर सपासपा मारून घेत तोंड धोतरानं सोग्यानं पुसून घेतलं. असल नसल तसं दडूत मध्येच टारकन फाटलं. आता त्याची काय बी चूक नव्हती. धोतरच लय इरलेलं. ते तर किती दिस काम करल म्हणा. तसाच उठला. पत्र्याचं टांबऱ्याला पाण्यानं भरलं आणि पांदीकडे निघाला. इतक्यात घरचा दरवाजा कसला, ते बारीक बांबूच्या चिवट्याने केलेला झाप होता. ते यशवंदनं उघडलं. तिनं बी तोंड धुतलं आणि अंगणातल्या पल्याड खिडूक जळान उचलून आत गेली. घरातील धूर त्या झोपडीत आणि अंगणात पसरला. तसं सगळ्या छपरातून धूर बाहेर पडत होताच. तसा मायाप्पा पण आला. त्यानं बाहेर अंगणात असलेल्या दगडावर बसकन मारले आणि रांजणातलं गार पाण्यानं आंघोळ पण केली. दुसरं दडूत बाहेरच्या अंगणातच वाळत घातलेलं ती घेऊन अंगावर लाज राखण्यासाठी नेसलं. वर ठिगळ लावलेल्या मळकट मांजरपटाचा सदरा पण चढावला. यशोदानं हाळी मारली. काय हो, आत या की, असं म्हणत मायाप्पा बेगीनं आत घरात गेला. दरवाजाचा झाप उघडला तसं कोंडलेला धूर बाहेर आला. मध्येच पोत्याच्या तटकरावर दोन्ही लहान पोरं झोपलेली. त्यांच्याकडं आत मायाप्पा चुलीमोर गेला. यशवंतीनं गरम भाकरी आणि सागोती ताटात घातली आणि तिनं त्याच्या मोहरच बसकान मारलं. मायाप्पानं न्याहारी उरकली आणि जवळच्या मोहरीत हात धुत म्हणला, रोजच्या वाणी यायला उशीर होईल. तवा मासराची व्यवस्था कर. येताना मी वैरण घेऊन येतोच. आज डबा बाई न ग. आता ग बया, हे काय आणखी आखरीत, असं यशवदानं म्हटलं. धोतराच्या सोग्यानं हात पुसत मायाप्पा म्हणला, अगं काय नाही, आज पाटलाच्या सासरवाडीकडनं गारवा येणार आहे. तेव्हा दुपारचं कान्या आंबील तिथंच होईल विहिरीवर. अजून किती खोल हिर खाणणार, पाणी लागलं का? यशवदानं प्रश्न केला. गावात वेगळीच चर्चा आहे. लोक म्हणते ती बळी दिल्याशिवाय हिरीला पाणी लागत नाही म्हण. खरं की काय? कवा लागल तवा लागल पाणी. विहीर खोदायचं काम अजून होणारच. त्या कामामुळं तर आपण 2 घास खातोय नव्ह. असं म्हटलं असलं. झोपडीच्या छपरातनं पाल थेट मायाप्पाच्या डोक्यावर पडली. त्यानं घाबरून हातानं पाल झटाकली खरी, पण यशवदा पुरती घाबरली आणि म्हणली, आज यायला पाहिजे काय? आज खडा करा आणि उद्या जावा हिरीच्या कामाला. आणि होय, पोरासनी कापडं घ्यायची होती. गावची जत्रा जवळ आली आहे. तसा मायाप्पा म्हणला, त्यात काय घाबरायचं, छपारच खाली आहे, त्यात पालीचा काय दोष. पोरांना घेऊ की कापडं, त्यात काय एवढं. मी म्हणते, जाताना वाटत मारुतीचं देवाळ आहे, वायचा आत जाऊन दर्शन घेऊन अंगार लावून जावा. तेवढीच इडापिडा निघून जाईल. होय,
तसंच करतो असं म्हणत मायाप्पा बाहेर पडणार तशी महादूनं हाळी दिली. चल मायाप्पा आटेप, अरे ऊन वाढायला लागली या. अंगणातनं साद आली. महादू त्याचा कायमचा जोडीदार गडी. दोघं बी संगट काम करून पोट भरत होती. गावच्या पाटलाच्या शेतात दोघं बी कायमचं गडी चाकरी करत होतं. घरची आणि शेतातली कामं त्याला कित्येक वर्ष झाली असतील. ज्योती पाटील तसा लय सज्जन माणूस. हिरीच्या कामात जातीनं लक्ष घालीत होताच. प्रत्येक गड्याच्या आडीनडीला धावून मदत पण करीत होता. औंदातेनं विहीर खोदायचं ठरवलं तसं हिरीचं काम चालू होऊन 2 महिने झालेले. अहो काळी माती नंतर खडक लागून काळं जहाज पण लागलेलं. बारीक बारीक झरं पण लागलेलं होतंच. माती खडक आणि पाणी यामुळं रस्ता राडा बाहेर काढायचं चाललं होतं. अहो राड आणि दगडाची गाळ यारीनं काढायला दोघं बी ह्या कामावर नियुक्त केलेली. महाद्वन मायाप्पा खाली उतरून हिरीत यारी भरत आणि भरलेली यारी वर काढण्यासाठी आणखी 2 जण गडी. 2 बैल आणि डिझेलचं इंजन पण होतं. मायाप्पा महादू घराबाहेर पडलं. सूर्यदेव कासराभर वर आलेला. उन्हाचा चटका यारवाळीच बसत होता. हवा तापलेली. उन्हाच्या चाळा बसत होत्याच आणि दोघं पांदीच्या रस्त्याला लागले. सगळं कसं चिडीचूप चाललेलं. म्हणजे वाळा राऊंदा पाचट वाऱ्यावर गोल गोल फिरत होती. धूळ पण वाऱ्यानं डोळ्यात जात होती. झाडं समधी उघडी बुडकी झालेली. वाटेत गोलुमाराचं आणि पळस लाल भडकून आग ओकीत होता. तर बांधावर बाबूळ मात्र पिवळी शाल पांघरल्यावानी दिसत होती. दोघं बी आता पाटलाच्या हिरीवर पोचली होती. दोघांनी बिया अंगातला सदरा काढला. डोईला मुंडासं गुंडाळून घेतलं. वाईच खाली बसले आणि मडक्यातलं गार पाणी पोट भरून पिऊन घेतलं. चंचीची गाठ सोडली. तंबाखू हातावर मळून अलगद फाटाड केली. चंची परत कमरत खाऊन घेतली. महादूनं चिलमीचा धूर सोडला आणि यारीत दोघं बसली. तसं यारीनं पण अलगदपणे त्यांना विहिरीत खोल 20 फुटावर नेऊन सोडलं. हिर खाणायला सुरू केलं. दुपारचं 12 पातर हिर आणखी 2 फूट खाली गेली. तसं ऊन वाढलेलं. पाटलांच्या सवारी बैलगाडीचा आवाज आला. बैलगाडी हिरी पातूर आली. गाडीतनं त्यांचा मेहना आणि सासरा उतरले. गाडीतनं आणलेल्या गारव्याच्या 4 मोठी शिप्तर दुरड्या झाडाखाली ठेवल्या. संगट पाण्याचा माठ घागरी पण आणून ठेवल्या. पाटलाने हळी मारली तसं महादोन मायाप्पा दोघं बी यारीत बसलं आणि यारी वर सरकत काठावर आले. सगळ्यांनी तोंड धुतली. हात बी पाक केले आणि आंब्याच्या झाडाच्या सावलीला समधी बसली. तसं प्रत्येकाच्या पात्रावळीवर समद मांडून जेवण दिलं. सगळीजण आनंदानं मिटक्या मारत भाकर घट्ट झुणका शेंगदाण्याची चटणी वाटलेली डाळ दही भात आणि वर नाचण्याची आंबील पिऊन अगदी सगळी तृप्त झाली होती. परत चंची उघडली गेली. पान सुपारी खाऊन तंबाखू पण खाल्ली. महादू मात्र बंडीच्या खिशातली चिलीम काढून त्यात तंबाखू भरून खाली एक कापडी तांबारलेलं चिरगोट गुंडळून गाडी पिटवून बसाबसा चिलीम ओढायला लागला. पाटील आणि त्यांचं पाहुणं परत गाडीत बसलं आणि जाताना म्हणलं, मायाप्पा जरा जपूनच काम करा. हिरीतलंय गाळ आहे. सावकाशपणे वर यारीत चढवा असं म्हणलं आणि गाडी गावाकडं मार्गस्थ झाली. सगळीजण परपेट जेवल्यानंतर त्यांना सुस्ती येऊ लागली. पण तसंच काम रेटत चालू ठेवलं. झऱ्यातील पाण्याचा वेग वाढू लागला. नवीन झरं दिसू लागलं. राड आणि गाळ यारीतनं वर जात होतीस. दिवस मावळ तिकडं झुकू लागला आणि हिरीत अंधार पसरू लागला. वरनं गडी माणसानं हाळी दिली. आता काम बंद करूया. त्याच्यावर मायाप्पा म्हणला, अरे अजून एक घटकाभर काम करू, नाहीतर उद्याच्याला लय होईल. पाण्याचा रेटा बी वाढेल. तसं परत यारीचं काम चालू झालं. यारीला मजबूत दोन्ही बाजूनं 2 साखळ्या लावलेल्या होत्या. पाणी वाढायच्या
वडायच्या मोठं लोखंडी यारीत 4 माणसं बसतील एवढा आवाका दांडगा होता. यारीला वडायला डिझेलचं इंजिन होतं. कधी कधी बैल बी वडत होतं. दिवस मावळला तसं शेवटची खेप गाळ अन राड भरली गेली. यारीवर सरकत सरकत गेली आणि काय झालं कोणाला दुःखल, यारीची साखळी आणि अडक मोडली गेली. एकदम धडाम धुडूम असा आवाज चौफेर घुमला. त्याच्या पाठोपाठ महादू आणि मायाप्पाची जोरदार किंकाळी बाहेर पडले. बघतात तर काय, दोघं बी राड्यात पडलेली आणि त्यांच्या अंगावर यारीचा गाळ यारीसकट दिसत होता. रक्ताच्या नुसत्या चिळकांड्यामुळं राडा आणि यारी लालबुंद झालेली. सूर्य बुडला होता आणि इकडं माती बी लालबुंद झालेली.